भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव कोणते आहे? ए. वाराणसी, बी. वडनगर, सी. अहमदाबाद, डी. कच्छ. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. वडनगर. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कुठे केला? ए. प्रतापगड, बी. रायगड, सी. जंजिरा, डी. सिंहगड. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए. इसवी सन 1659 मध्ये प्रतापगड किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली. त्यावेळी अफजल खानाने कपटाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण शिवाजी महाराजांनी चातुर्याने वाघनख आणि बिछवा वापरून त्यांचा वध केला. पुढचा प्रश्न, आकारमानाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? ए. मुंबई, बी. नांदेड, सी. अहमदनगर, डी. पुणे. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. अहमदनगर. पुढचा प्रश्न, विमान बनवण्यासाठी कोणत्या धातूचा वापर करतात? ए. चांदी, बी. ॲल्युमिनियम, सी. लोखंड, डी. तांबे. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. ॲल्युमिनियम. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ए. नारायण राणे, बी. देवेंद्र फडणवीस, सी. प्रणव मुखर्जी, डी. यशवंतराव चव्हाण. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी. यशवंतराव चव्हाण. पुढचा प्रश्न, असा कोणता प्राणी आहे ज्याला ऐकण्याची क्षमता नसते? ए. साप, बी. विंचू, सी. मासा, डी. कासव. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए. साप. पुढचा प्रश्न, अंतरिक्षात जाणारी पहिली भारतीय महिला कोण होती? ए. कल्पना चावला, बी. सुनीता विल्यम्स, सी. इंदिरा गांधी, डी. बछेंद्री पाल. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए. कल्पना चावला. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य कधी स्थापन झाले? ए. 15 ऑगस्ट 1947, बी. 26 जानेवारी 1950, सी. 1 मे 1960, डी. 2 ऑक्टोबर 1955. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. 1 मे 1960. भाषेच्या आधारावर बॉम्बे स्टेटचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात हे 2 राज्य तयार झाले, म्हणून हा दिवस महाराष्ट्र डे म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला IPS कोण होत्या? ए. किरण बेदी, बी. मदर टेरेसा, सी. सरोजिनी नायडू, डी. विमला देवी. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए. किरण बेदी. मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, नीरज चोपडा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए. कुस्ती, बी. क्रिकेट, सी. बॅडमिंटन, डी. भालाफेक. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कॉमेंट मध्ये द्या आणि आज तुम्ही 10 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली हे पण नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडत असेल तर या चॅनलला लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.